या हंगामाची सुरुवात जबरदस्त त्यांच्या माध्यमातून फिट अँड फाईन खेळाडू आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या मॅच मध्ये देखील धावा येणं खरं तर गरजेचं आहे. या स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर या मॅच मध्ये विजय प्राप्त करणं दोन्ही संघांना गरजेचं आहे. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करताना दोन्ही संघ पाहायला मिळतील. मात्र कुठला संघ इथे वर्चस्व निर्माण करत असताना क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये प्रवेश करणार हे देखील आपल्याला पुढील काळामध्ये पाहायचंय. दरम्यानचा चेंडू वाईड. यावेळेस स्वीप केलंय बॉलला. मैदानाचा अडथळा येतोय तिथे जर आपण पाहिलं तर एका जागेवरती मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर जास्तीचा वेग घेत नाहीये. एका जागेवरती थांबलाय. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूला पाठबळ झाला. एक धाव. एका धावेने धावफलक पुढे जाते. 2. निखिल काटेल निखिल घाटे सकाळच्या सत्रापासून प्रभावित करणारी गोलंदाजी अक्षरशः या खेळाडून देखील प्रेक्षकांची मने जिंकून घेणारी मने वेधून घेणारी गोलंदाजी केलेली आहे आणि या प्री क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये देखील त्याच प्रकारची गोलंदाजी त्यानं पहिल्या षटकामध्ये केलेली आहे. दोनच चेंडूंचा खेळ झालेला आहे. मात्र जे मोमेंटम आहे ते त्याच्या बाजूनेच आपल्याला पाहायला मिळतंय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. वेगाने देखील तिथे चेंडू हाताळले जात आहेत. यावेळेस रनअप मध्ये थोडासा अडथळा आहे. मृत चेंडूंची घोषणा मुख्य पंचांच्या माध्यमातून केली जाईल. 2 धावा धावफलकावरती आहे. उरवडे संघ फलंदाजीसाठी हा संघ मजबूत मानला जातो तर दुसऱ्या बाजूला सुतारवाडी आंबडवेट संघ गोलंदाजीसाठी या संघाची ओळख आहे. त्यामुळे गोलंदाजांविरुद्ध फलंदाज असं बॅटल रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि सुरुवात जर आपण पाहिले तर इथे उरवडे संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून अप्रतिम होताना पाहायला मिळते. आधी यावेळेस देखील आडव्या बॅटनं फटका खेळायचा आहे साईला. डावखोऱ्या हाताचा हा उभरता स्टार खेळाडू रायझिंग स्टार आहे मुळशी तालुक्यासाठी. त्याच्या माध्यमातून देखील भन्नाट खेळ राहिलेला आहे. मागच्या मॅच मध्ये देखील त्याच्या बॅटमधून धावा आलेल्या आहेत. या मॅच मधून देखील तीच अपेक्षा. हा चेंडू मात्र जर आपण पाहिला तर लोअर फुल टॉस त्याला ड्राईव्ह केलं ऑन ड्राईव्ह आणि एक धाव घेतली. पॉवर प्लेच्या षटकांचा खेळ सुरू आहे. निखिल काटे मात्र तिथे बिग हिट फलंदाजाला करू देत नाहीये. प्रयत्न दोन्ही फलंदाजांनी केलेत मात्र एकेरी आणि दुहेरी धाव्यांशिवाय जास्तीचं प्राप्त झालेलं नाहीये. 3 धावा धाव फलकावरती. मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा म्हणून वायन डोंगरगाव चॅम्पियन ट्रॉफीकडे पाहिलं जातंय. यावेळेस मात्र प्रॉमिसिंग कनेक्शन परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू समोरच्या दिशेनं चांगला ऑफ ड्राईव्ह सीमारेषेच्या पार 4 धावा चौकार. षटकाचा धुआधार हा गेला उत्तुंग षटकार. युवा उद्योजक सन्माननीय दीपक दादा साठे यांच्या वतीने खतरनाक षटकार. 7 धावा. यावेळेस पुन्हा एकदा वेग प्रचंड वेग मैदानाच्या आतमध्ये आणि वेगाने तिथे बीट केलं फलंदाज सागर काटकर यांना डॉट बॉलच्या साह्यानं पहिल्या षटकाची समाप्ती केली जाईल. बिनबाद 7 धावा धाव फलकावरती आहेत. सागर काटकर प्रत्येक स्पर्धेमध्ये मात्र या खेळाडूची चर्चा केली जाते. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य म्हणून त्यांनी मात्र कामकाज केलेलं आहे. मात्र क्रिकेट असा खेळ आहे जिचे जाती धर्म असेल किंवा राजकीय कुठल्याही भिंती मैदानाच्या आतमध्ये आड येत नाही. आणि त्याचप्रमाणे सागर काटकर जरी जिल्हा परिषद सदस्य असले त्या काळात देखील ते फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाले. तिथे खेळी करताना पाहायला मिळाले. आता त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे आणि आता तर निश्चितच क्रिकेटसाठी जास्तीचा प्रयत्न करणं त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आणि सातत्याचा सराव जर आपण पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच प्रयत्नामध्ये ते यशस्वी होताना देखील पाहायला मिळतात. या हंगामाची सुरुवात अतिशय दर्जेदार त्यांच्या माध्यमातून झालेली आहे. मात्र या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये स्पर्धेतील आव्हान टिकून ठेवायचं असेल तर त्यांच्या माध्यमातून सुतारवाडी आंबटवेड संघाला धावा येणं गरजेचं आहे. पहिलं षटक संपलंय. 7 धावा धावफलकावरती बिनबाद 5 षटकांची लढत प्री क्वार्टर फायनल क्रमांक 1 ची लढत जी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती सागर पाखरे. मागच्या षटकामध्ये 3 गडी एकाच षटकामध्ये त्यानं बाद केलेले आपण पाहिलेले आहेत आणि त्याच्या खांद्यावरती पुन्हा एकदा पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाची जबाबदारी.
यावेळेस रिव्हर्स स्वीप फटका खेळायचा आहे. बॅटची जर आपण पाहिलं तर वरची कडा, मागच्या बाजूला चेंडू ट्रॅव्हल होईल आणि तिथे एक धाव. साहिल स्वतःवरती नाराज आहे. आधी जर आपण पाहिलं फुलर लेनचा चेंडू, शॉट पण त्याचं शॉट सिलेक्शन देखील यावेळेस चांगलं होतं. मात्र टायमिंग तिथे होऊ शकलेलं नाही. एक धावेल 8 धावा. श्री सत्यसाई क्रीडांगण हाडशी पठार या मैदानावरती मात्र ही स्पर्धा संपन्न होत असताना आमचे मार्गदर्शक क्रिक लाईफ डॉफ्टिनचे सर्वा दीपक मंडले सर मुख्य टेक्निशियनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि 2 कॅमेऱ्यांच्या साहाय्यानं ही स्पर्धा मात्र पूर्ण जगामध्ये लाईव्ह प्रक्षेपित केली जाते. आधी अलीकडच्या काळामध्ये मात्र आयोजकांची पहिली पसंत बनलेले क्रिक लाईफ डॉट इन स्पोर्ट निश्चितच आपल्याला पाहायला मिळत आहेत. बऱ्याचशा स्पर्धा कव्हर करत असताना आयोजक म्हणत असतात आम्हाला क्रिक लाईफच पाहिजे. ज्या पद्धतीने त्यांची गुणवत्ता आहे, हाय क्वालिटीमध्ये जे प्रेक्षेपण केलं जातं, रिव्ह्यू रिप्ले वगैरे अगदी व्यवस्थितरित्या त्यांच्या माध्यमातून दाखवले जाते. त्यावेळेस फुल टॉस आणि फुल टॉसला फुल टोल केलं. फ्लॅटेड षटकार मैदानाच्या आतमध्ये सागर काटकर यांच्या बॅटमधून. फटका असा धुआधार हा गेला उत्तुंग षटकार. लोकप्रिय आमदार सन्माननीय शंकर भाऊ मांडेकर यांच्या वतीने खतरनाक षटकार. कुणी नादाला लागायचं नसतं, आपला नेता जबरदस्त. कुणी नादाला लागायचं नसतं, आपला नेता जबरदस्त. सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य सुधीर भाऊ साठे यांचं देखील प्रामुख्याने शुभागमन होते. वाळिंज डोंगरगाव चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. 16 धावा इथे पुन्हा एकदा यावेळेस इन द आर्क, आउट ऑफ द पार्क चेंडूला फेकून दिलं फार दूरवरती. 6 धाब्यांसाठी षटकार. आठवल्याशिवाय राहणार नाही आणि तेच मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलं. यावेळेस पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट फटका खेळलाय मिड विकेटला. शॉर्ट मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे थेट या स्टँडचा वेध घेतलाय. बॅकअपला क्षेत्ररक्षक नाही आणि त्याचा फायदा फलंदाजांनी घेतला. कधी कधी तुमचं चांगलं काम देखील तुमच्या विरोधात जाऊ शकतं असं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. तिथे थेट या स्टँडचा वेध चेंडूने घेतला. डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळाली. तदनंतर चेंडू मात्र दुसऱ्या बाजूला गेला. तिथे कुठल्याही प्रकारचं बॅकअप साठी क्षेत्ररक्षक नव्हता आणि त्याचीच संधी तिथे फलंदाजांना मिळाली. संधीचा फायदा घेतला. एका धावेचं रूपांतर 2 धाब्यांमध्ये. आणि यावेळेस देखील बॅटच्या समोरचा बॉल समोरच्याच दिशेला खेळलाय. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा या षटकातील तिसरा षटकार. काय 30 धावा धाव फलकावरती सागर काटकर यांच्या बॅट मधून आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. आधी जेव्हापासून मात्र मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली, कासार आंबोली हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळायचा. त्या संघाचं प्रतिनिधित्व सागर काटकर करायचे. मात्र त्या संघामध्ये त्यांची जागा जर आपण पाहिली तर 4 गडी बाद झाल्यानंतर किंवा 5 गडी बाद झाल्यानंतर असायची. मात्र जसं सुतारवाडी आणि आंबडबेट या संघाची मात्र पुनर्बांधणी करण्यात आली. तदनंतर
सागर काटकर सलामीसाठी निश्चितच खेळताना आपल्याला पाहायला मिळालेत. जर आपण पाहिलं, चमकणाऱ्या हिऱ्याचे कौतुक सगळ्यांना असते, पण हिरा मिळवण्यासाठी खाण खाणावी लागते. आपल्याला बोलायला सोपं आहे की वेळ या खेळाडूची आलेली आहे, मात्र वेळ अशी येत नाही, वेळ आणावी लागते आणि ते निश्चितच सागर काटकर यांनी आपल्याला करून दाखवलेलं आहे. जे फिनिशर होते संघाचे किंवा लोअर ऑर्डर मध्ये फलंदाजी करत होते, तदनंतर मात्र घेतलेले स्वतःसाठी घेतलेले परिश्रम, अफाट कष्ट आणि त्या कष्टाला फळ सागर काटकर यांचे आलेले, सलामीसाठी आले आणि तदनंतर मात्र एक नवा इतिहास त्यांनी आपल्या नावावरती करून ठेवला आहे. आणि साहिल नागरे याच्यासाठी खरा बॉल चेंडूला पाठवून दिले सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा, षटकार. किती आले षटकार मैदानाच्या आतमध्ये धावफलक पुन्हा एकदा वेगाने पुढे जाईल. 36 धावा. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः निखिल काटेने तिथं मात्र मोठे स्ट्रोक खेळू दिले नव्हते. एकच चौकार आपल्याला पाहायला मिळाला. फक्त 7 धावा त्याने खर्च केल्या. मात्र दुसरं षटक प्रचंड महागडं राहिलं. 23 धावा तिथे गोलंदाज सागर पाखरे यांनी खर्च केल्या. 3 षटकार देखील सागर काटकर यांचे आपल्याला पाहायला मिळाले आणि या षटकाची सुरुवात देखील आक्रमक होताना पाहायला मिळते. निखिल काटे यांचं स्वागत षटकारानं साहिल नांगरे यांनी केलेलं आहे. धावफलक 36 धावा. आता जर पाहिलं तर पुन्हा एकदा कष्ट परिश्रम आता नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरवडे संघाला करणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे या धावफलकाचा वारू उसळलेला आहे, आता त्या उसळलेल्या वारूला कुठला गोलंदाज इथे लगाम लावणार हा प्रश्न देखील संघनायकाच्या डोक्यामध्ये घुंगावत असेल. योगेश बेनगुडे यांना मात्र विचार करावा लागेल आता कुठल्या गोलंदाजाच्या खांद्यावरती जबाबदारी द्यायची, कारण या षटकाची देखील सुरुवात महागडी झाली आहे. मात्र निखिल काटेमध्ये ती ताकद आहे. कमबॅक करण्यासाठी तो खेळाडू देखील ओळखला जातो. त्याच्या माध्यमातून निश्चितच इथे कमबॅक अपेक्षित आहे उरवडे संघाला. पुढच्या 5 बॉलमध्ये एखादी विकेट आली तर उरवडे संघ देखील या मॅच मध्ये पुनरागमन करेल. मात्र साहिल साहिल थांबायचं नाव घेत नाहीये. फिरसे एक बार चेंडूला फेकून दिलं सीमारेषेच्या पार. 6 धावा, षटकार लागोपाठचा दुसरा. लाल सुट्टे कमी फिरतं साऊथचं मिलन वाणी एंट्री करतो ग जानू माझा लाल सुट्टे कमी फिरतं. Everybody get your hands up. It's DJ Sahil. Morgan Remix. गोंधळ डोळ्याला सोनं दोन षटकानंतर जर चेंडू हरवला तर नवीन चेंडू देणार माफ करा, जुना चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये देणार आहोत. आधी सिक्सर कंपनीचे बॉल मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळत आहेत. कदाचित मुळशी तालुक्यामध्ये प्रथमतःच या कंपनीच्या बॉलचा वापर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बरेचशा स्पर्धा टेनिक्स या कंपनीच्या चेंडूवरती संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. यावेळेस रिव्हर स्वीप अलॉंग द कार्पेट. थर्ड मॅनला चेंडू सीमारेषेच्या पार. 4 धावा, चौकार. आता मात्र गोलंदाज प्रचंड महागडे ठरताना 46 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे.
अगदी लहानपणापासून आपल्याला एक म्हण शिकवलेली आहे, टाक्याचे घाव सोचल्याशिवाय दगडालाही देव पण येत नाही. त्याप्रकारे तुम्हाला तिथे देखील झगडावं लागणार आहे. एका दगडाने घाव सोचले, एक बाजूला पडून राहिला. पडलेल्या दगडाची पायरी झाली आणि झगडलेला दगड देव झाला. लोकांनी नशिबाची वाहवा केली, प्रयत्नावर कोणाची नजर नाही. यशाला हजार बाप झाले, संघर्षामध्ये कोणीच हजर नाही. असतील किती जरी पाठीमागे, तुझं तुलाच इथं लढायचं आहे. ठरव मग तुला पायरी व्हायचं की मूर्ती म्हणून घडायचंय. आणि दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर, लागोपाठचा दुसरा चौकार. आणि या चौकाराच्या साह्यानं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये पुन्हा एकदा अभिनंदन करूया. सुतारवाडी संघाचं इथे सांघिक अर्धशतक धावफलकावरती पूर्ण होतंय. रिव्हर्स विचिट पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बीट झालाय. सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक आहे, तो देखील बीट होईल आणि पुन्हा एकदा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. साहिल नागरेचा अक्षरशः झंझावात मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. लागोपाठचा तिसरा चौकार. अजूनही सुरू आहे. अगदी 2 षटकार आणि लागोपाठचे 3 चौकार म्हणजे 5 चेंडू साहिल नागरेने आतापर्यंत 5च्या चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलेले आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स, यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेत. संघनायक योगेश बेनगुडे येत आहे चेंडूच्या खाली. पहिल्या प्रयत्नामध्ये झेल सुटला, दुसऱ्या प्रयत्नामध्ये पकडण्याची संधी होती, तो देखील प्रयत्न सुटलाय आणि मैदानाच्या आतमध्ये तिथे जीवनदान साहिल नागरेला. क्रिकेटच्या मैदानामध्ये जीवनदान ही कायम घातक राहिलेली आहेत. ज्या वेळेस फलंदाजाचा झेल सुटलाय, त्या वेळेस फलंदाजाने आत्मविश्वासावरती स्वार होत असताना एक चांगली खेळी केलेली आहे आणि आपल्या संघाला विजयामध्ये महत्वाची भूमिका दाखवलेली आहे. इथे पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर साहिल नागरेला जीवनदान आहे आणि त्या जीवनदानाचा फायदा पुढच्या 2 षटकांमध्ये कशा प्रकारे घेतला जाईल हे पाहणं मात्र निर्णायक असणार आहे. बरेचसे झेल देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुटलेले आहेत. 1999 50 षटकांचा वर्ल्ड कप सेमीफायनल क्रमांक 1 ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, त्या सामन्यामध्ये त्यावेळेस अशी चर्चा होती, जो संघ ती सेमीफायनलची लढत जिंकेल तोच विश्वविजेता होताना पाहायला मिळेल. तर हर्षल गिब्सने स्टीव्हचा एक सोपा झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला, त्याच्या माध्यमातून जो झेलला देखील गेला होता, मात्र सेलिब्रेशन करायच्या नादामध्ये झेल सुटला आणि तदनंतर स्टीव्हने खेळली अजरामर खेळी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेली आणि तदनंतर ऑस्ट्रेलिया संघानं तिथे वर्ल्ड कप जिंकलेला देखील आपण पाहिलंय. मात्र झेल इथे मैदानाच्या आतमध्ये सुटलाय. जितकं क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीला महत्व आहे, तितकंच क्षेत्ररक्षणाला देखील आहे. आता सुटलेल्या झेलाचा फायदा जे निश्चितच कशा प्रकारे साहिलच्या माध्यमातून घेतला जाईल हे पुढील काळामध्ये पाहायचंय. पुढचं षटक आकाश गोलंदाजी मार्गावरती. उजव्या एसटीच्या बाहेरचा बॉल, फोर्स केलाय बॉलला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर, एका टप्प्यावरती 4 धावा, चौकार. फलंदाजी आता मात्र दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून सुरू आहे. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये सागर यांच्या बॅट मधून चौकारासाठी आलाय. धावफलक 60 धावा. अगदी जर आपण पाहिलं, पहिलं षटक थोडस शांत राहिलं, दुसऱ्या षटकामध्ये ज्या प्रकारे फलंदाजांनी सुरुवात केली तदनंतर मात्र दोन्ही फलंदाजांनी मागे वळून पाहिलेलं नाहीये. यावेळेस देखील आडव्या बॅटनं फटका खेळलाय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडूच्या खाली सागर पाखरे तिथे जज करू शकलेले नाहीये चेंडूला आणि त्या दरम्यान मात्र 2 धावा ज्या फलंदाजाला मिळणार आहे. 2 धाव्याने धावफलक पुढे जाईल. 62 धावा. कुठला गोलंदाज येते आता, विकेट जरी आल्या नाही तरी इकॉनॉमिकल षटक हाताळणं खरं तर गरजेचं आहे. कदाचित या षटकामध्ये असं वाटलं होतं किशोर यांना गोलंदाजी मार्गावरती आमंत्रित केलं जाईल.
आज ते यशस्वी राहिलेले आहेत. इकॉनॉमिकल गोलंदाजी सोबत विकेट टेकर म्हणून त्यांनी भूमिका निभावलेली आहे. मात्र स्वतः आकाश खरात त्यांनी आपल्या खांद्यावरती ती जबाबदारी घेतली. गोलंदाजीसाठी आले. पहिल्याच चेंडूवरती चौकार जरूर आला. तदनंतर बिग हिट करण्याचा प्रयत्न सागर काटकर यांचा आहे. मात्र तितकं प्रॉमिसिंग कनेक्शन होऊ शकलेलं नाहीये. दुहेरी दुहेरी धावा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 64 धावा धावफलकावरती. चौथ्या क्रमांकाचं षटक चालू आहे. सेकंडला षटक अजूनही 9 चेंडू बाकी आहे. 9 चेंडूमध्ये कितीपर्यंत धावा इथे बनवल्या जाणार? कारण या स्पर्धेतील सर्वोत्तम धावसंख्या आहे ती निश्चितच आतापर्यंत उरवडे संघाच्या नावावरती आहे. त्यांनी सकाळच्या सत्रामध्ये पहिल्याच मॅच मध्ये 92 धावा बनवलेल्या आहेत. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे त्यांची. मात्र जितक्या कमीत कमी धावेंवरती तुम्हाला प्रतिस्पर्धी संघाला रोखता येईल तिथे रोखण्याचा प्रयत्न करायचा आहे. मात्र क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा गडबड तिथे पळापळ आपल्याला पाहायला मिळते. खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा तर तिथे घेतल्याच होत्या. मात्र त्यानंतर जर आपण पाहिलं चेंडू अडवता आला नाही क्षेत्ररक्षकाला. तिसऱ्या धावेला यशस्वीरित्या पलायन. 3 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. 67 धावा. जशी मॅचला सुरुवात झाली तसे आपण चर्चा केलो या मॅच मध्ये मात्र धावेंचा पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाकडे तगडे तगडे ताकदवान फलंदाज आहे आणि प्रथम फलंदाजी करत असताना सुतारवाडी आंबडवेट संघानं जबरदस्त सुरुवात तिथे केलेली आहे. साहिल नागरे 9 चेंडू खेळलेत आतापर्यंत 28 धावा त्याने जमवल्यात. दुसऱ्या बाजूला सागर काटकर या डावाची सगळी सूत्र मात्र त्यांनी आपल्या हातामध्ये घेतलेली आहेत आणि 13 चेंडू मध्ये 38 धावा त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. 67 धावा सांघिक धावफलकावरती आहेत. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना लेफ्टी आणि रायटीचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यामुळे जसं मात्र स्ट्राईक चेंज होईल तसा क्षेत्ररक्षणामध्ये फार बदल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आखूट टप्प्याचा बॉल पूल केलंय मात्र जबरदस्त झेल. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाचं कौतुक करणं तिथे गरजेचं आहे. एक चांगला फटका जिथे निश्चितच सजवला साहिलनं. मात्र किशोर यांना तिथं बाउंड्री लाईन तिथे ओलांडू दिली नाही. चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये संपन्न केला आणि पहिला धक्का बसतोय तो स्वर्गीय सतीशदादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन सुतारवाडी आंबडवेट संघाला. साहिल नागरे बॅक टू द पेव्हिलियन. तुमच्या सगळ्यांचा बाप आला. पहिल्या क्रमांकाची विकेट इथे प्राप्त झाली. आकाश खरात यांना मात्र पहिलं यश मिळतंय. नवीन फलंदाज पॉवर हिटर हार्ड हिटर प्रसाद केमसे फलंदाजी मार्गावरती. पहिलाच बॉल बॅटची कडा. मागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. थर्ड मॅनला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. Choxy.
पुकार आणि टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करूया सागर काटकर. स्पर्धेतील दुसरं अर्धशतक, जबरदस्त इनिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. क्षणामध्ये उरवडे संघाच्या माध्यमातून झेल देखील तिथे सुटले. तदनंतर जर आपण पाहिलं तर ग्राउंड लेवलचं जे क्षेत्ररक्षण आहे तिथे देखील खराब प्रदर्शन. आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर बऱ्याचशा धावा खर्च केल्या. यावेळेस देखील फटका फसलाय. आकाश खरात चेंडूच्या खाली येत आहे, झेल टिपला जाईल आणि सागर काटकर यांची विध्वंसक खेळी, विस्फोटक खेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येईल. धक्का क्रमांक 2. आणि त्या शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी प्रणव सुतार संघाचे संघनायक आहेत. ते मात्र फलंदाजी मार्गावरती सज्ज होत आहेत. शेवटचा एक बॉल बाकी आहे. बरंच खराब क्षेत्ररक्षण या षटकामध्ये पाहायला मिळालं. मात्र इथे झेल आकाश खरातनं टिपलेला आहे आणि सागर काटकर स्पर्धेतील दुसरी अर्धशतकी खेळी करत असताना ते मैदानाच्या आतमध्ये बाद झालेले आहेत. तर शेवटचा बॉल किशोर समोर तयार आहेत. इथे शफल होऊन फटका खेळलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू येतोय आणि जाऊन पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर. एक चांगला फिनिश प्रणव सुतारच्या बॅट मधून. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये